अलीकडच्या काळामध्ये थोडा जरी त्रास झाला किंवा एखादी गोष्ट जरी मनाविरुद्ध झाली, तरी बरेचसे लोक आत्महत्याचा प्रयत्न करतात किंवा शेतकरी देखील आपलं काही नुकसान झालं तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. परंतु 73 वर्षाचे जमदग्नी आजोबा हे सानेगुरुजी परिसरामध्ये रावजी मंगल कार्यालयाच्या मागे असलेल्या गणेश कॉलनीमध्ये एका जुन्या बंगल्यामध्ये राहतात. या बंगल्यामध्ये विजेची सोय नाही आहे, तसेच कोणतीही सोय नाही आहे. आजूबाजूला रान वाढलेलं आहे. इथे त्यांच्या घरामध्ये उंदरांचा सुळसुळाट आहे. डास तर भरपूर चावतात. अशा अवस्थेत कोणाचाही आधार नसताना हे 73 वर्षाचे जमदग्नी आजोबा इथे राहत आहेत आणि त्यांची जगण्याची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. ते बरेच दिवस झाले ते अंध आहेत, कारण त्यांचे दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन फेल गेल्यामुळं त्यांना ते दृष्टीहीन झालेले आहेत. त्यांची पत्नी 13 वर्षापूर्वी वारली, परंतु ते जगण्याची जिद्द हरलेली नाही आहेत. त्यांनी आजही ह्या लोकांना आदर्श वाटेल असं ते इथं राहतात आणि कितीही त्रास झाला तरी ते कोणालाही दोष देत नाहीत. तर असे हे जमदग्नी आजोबा आज इथे राहत आहेत आणि समाजामध्ये लोकांच्याकडं भरपूर पैसा आहे, वारेमाप पैसा आहे. लग्न कार्य, वाढदिवस यासाठी लोक अमाप पैसा खर्च करतात. राष्ट्रीय महापुरुष तसेच आध्यात्मिक महापुरुष किंवा बरेचसे धार्मिक कार्यक्रमासाठी लोक वारेमाप पैसा खर्च करतात. अशा लोकांच्यासाठी सुद्धा काही खर्च करणं आवश्यक आहे. अशा या निराधार व्यक्तींना समाजातील लोकांनी जर मदतीचा हात दिला तर यांचं जीवन सुसह्य होऊ शकतं. यांना एखाद्या वृद्धाश्रमात जर आपण ठेवायचं झालं तर साधारण महिन्याला 5,000 रुपये खर्च येतो आणि हा खर्च जर समाजातल्या दानशूर व्यक्तीने उचलला तर त्यांचं जगणं निश्चितच सुसह्य होईल. यासाठी आम्ही एक वृद्ध सेवा फंड उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा जो फंड आहे तो आपण अशा लोकांच्यासाठी त्यांच्या उपजीविकेसाठी वापरणार आहोत. आणि अशा व्यक्तींना आपण जर हातभार लावला किंवा आपल्या उत्पन्नापैकी थोडा एक खारीचा वाटा जरी आपण उचलला आणि यांना जर आपण मदत केली तर आपल्याला परमेश्वर कधीही कमी पडू देणार नाही आणि अशा लोकांच्या आशीर्वादावर आपलं उरलेलं आयुष्य आपण देखील सुखानं घालवू शकू. तर अशा ह्या निराधार आणि अंध किंवा ज्यांची उपजीविकेची साधनं ज्यांच्याकडे काही नाहीत अशा लोकांच्यासाठी आपण मदत करावी असं मी विनायक कुलकर्णी आमच्या ज्येष्ठांच्या आमच्या उमाशंकर सेवा ट्रस्टतर्फे मी आपल्याला आवाहन करत आहे. आणि ज्या लोकांना अशा या व्यक्तींच्यासाठी मदत करायची असेल किंवा आमच्या फंडामध्ये जर आपण जमा करत असाल रक्कम तर आम्हाला आपण फोनने आमचा संपर्क साधा किंवा महिन्याला आपण साधारण किती रक्कम या लोकांच्यासाठी देऊ शकता हे आम्हाला कळवलं तर निश्चितच आपण या जमदग्नी काकांची पुढची व्यवस्था एखाद्या आश्रमात करू शकू. धन्यवाद. माझे नाव नरसिंह रामचंद्र जमदग्नी, वय वर्षे 73, दिव्यांग अंध, मला कोणी नाही. आई वडील लहानपणीच वारले, बायको 13 वर्षापूर्वी वारली, भाऊ बहिणी वगैरे कोणी नाही आणि अंध असल्यामुळे मी विनायकराव कुलकर्णी म्हणून आहेत. त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचा डबा मला करून दिला आहे. की ज्येष्ठ नागरिक संघाचा डबा तेवढा येतो आहे मला. खोलीचे भाडं द्यायला पैसा नाही असं झालं. 2.5 वर्षे मला काम नाही आहे. आज तुम्ही कधी मदत केली तर बरं पडेल असं मला वाटतं आहे. आता मी जिथं खोलीत राहतो आहे त्या खोलीचं भाडं द्यायला सुद्धा माझ्याकडं पैसा नाही आहे. भाडं सगळं थकीत झालं आणि तेवढी त्यात मदत. गेली 2.5 वर्ष बडीचे काम करत होतो मी पहिल्यापासून, पण ते आता डोळ्याला दिसत नसल्यामुळं कोण काही सांगत नाही मला. त्यामुळे सगळं खोलीचं भाडं वगैरे तसलेलं आहे. पाण्याची बिलं, लाईटची बिलं सगळी तसलेली आहे. जेवणाचं फक्त ते नागरिक संघाचा डबा येतो आहे ज्येष्ठ नागरिकचा, तेवढ्यावर चाललं आहे. अंदाजानं आपलं भात वगैरे करून घेतो, चहा पाणी दूध तापवून करून घेतो. पण बाकी मला तुम्ही कोणी मदत केली तर बरं पडेल असं मला वाटतं आहे. म्हणजे काहीतरी थोडीफार लोकांची कर्ज देता येतील. माझी आता काम करण्याची इच्छा आहे, जगण्याची इच्छा आहे. मला नकला वगैरे असं काय कार्यक्रम काय शाळेमध्ये त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये करत होतो. अंध लोकांच्यासाठी मी सुद्धा कामं केलेली आहेत. मग तसं काही असेल तर मला सांगा. कुठल्या शाळेचे कार्यक्रम,
किंवा डॉक्टरांचं हे असतं सेमिनार वगैरे, तर तिथे सांगितलं तर मी नकला वगैरे करू शकतो, मराठी हिंदी नटांच्या हं. 3 गाणी म्हणू शकतोय. पण तेवढं मात्र अजून आहे. फक्त मला घेऊन जायचं आणि आणून सोडायचं एवढं करायला पाहिजे. तेवढी काय त्यातनं काय पैसे मिळतील का बघा. ते काय वारसा याचं वृद्धापकाळ पेन्शन वगैरे काय मला मिळत नाही. बरेच प्रयत्न केले की काय मिळाले तर थोडे थोडे पैसे येतील. आता 1500 देत आहेत निराधार आणि वृद्धापकाळाला. ते मिळाले तर तेवढं बरं पडेल मला. या जमदग्नी आजोबांच्यासाठी वृद्धापकाळातील पेन्शन मिळण्यासाठी जर कोणाला काही मदत करता आली तर त्यांनी करावी असं मी आपल्याला आवाहन करत आहे. तसेच हे जमदग्नी आजोबा रावजी मंगल कार्यालयाच्या मागे गणेश कॉलनी येथे गणपती मंदिर आहे. त्या गणपती मंदिराजवळ श्रीयुत जोशी यांचा एक जुना बंगला आहे, त्यामध्ये ते राहत आहेत. तर समाजातील अशा गरजू लोकांना जर आपण मदत केली तर निश्चितच आपल्याला परमेश्वर कधीही कमी पडू देणार नाही. आणि त्यामुळे या जमदग्नी काकांची जिद्द वाखाणण्यासारखी आहे. यांना या 73 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांना कोणताही आजार नाही आहे. ब्लड, शुगर किंवा इतर कोणताही त्यांना ब्लड प्रेशर हा आजार नाही आहे. पण ते तरीसुद्धा शरीरानं चांगले आहेत. पण त्यांना आर्थिक परिस्थिती आणि हालअपेष्टा त्यांच्या होत असल्यामुळं त्यांची जगण्याची जिद्द आहे ती जर आपण सर्वांनी पूर्ण केली, समाजातील बऱ्याचशा घटकातील लोकांनी आपल्याजवळ असलेल्या पैशापैकी काही रक्कम आपण यांच्यासाठी खर्च केली आणि आपला सर्व खर्च भागून जी शिल्लक राहील त्यातून आपण खर्च करावी. आपल्या संसाराला कुठल्याही प्रकारचा तोटा न होता किंवा आपला कुठलंही नुकसान न होता जे काही आपल्याकडे जादा रक्कम आपल्या नशिबानं आपल्याला मिळालेली आहे किंवा जे बऱ्यापैकी दानशूर आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा लोकांच्यासाठी जर मदत केली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर आपलं पुढचं आयुष्य चांगलं जगण्याची बुद्धी देईल. अशा वृद्ध लोकांच्यासाठी माझे उमाशंकर सेवा ट्रस्ट हे केंद्र तसेच ट्रस्ट आहे. तर आपण आमच्याशी संपर्क साधावा. माझा नंबर आहे 94 220 34 500. विनायक कुलकर्णी. माझं यूट्यूब चॅनल आहे VSK पर्यटन, ते देखील आपण सबस्क्राईब करावं व इतरांना शेअर करावं. कोल्हापुरातील इतर सामाजिक संस्थांच्या अधिकाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी या जमदग्नी काकांना भेट द्यावी, त्यांची चौकशी करावी आणि आपल्याला यांच्यासाठी काय करता येईल याचा निश्चितच विचार करावा असं मी सर्वांना सांगत आहे. VSK पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी. मोबाईल नंबर 94 220 34 500. आपल्याला हा व्हिडिओ अगदी आवश्यक असेल आणि उपयोगी असा वाटत असेल तर आपण इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अशा समाजातील गरजू लोकांना निश्चितच त्याची मदत होईल. धन्यवाद.